मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा साधारणपणे आपण 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये वितरित केलेला होता। या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डीबीटी आहे ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडून सुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता। त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। तर कालच मंत्री आदितीताई तटकरे यांनी जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे 1500 रुपयांचा तो कधी मिळणार तर याच्या संदर्भात घोषणा केली। आपण देखील यापूर्वी व्हिडिओ अपलोड केला आहे। साधारणतः 26 जानेवारीच्या अगोदर हे पैसे जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। तर लक्षात घ्या त्यांनी असं देखील सांगितलं की डीबीटी पोर्टलद्वारे जे पैसे जमा केले जातात तर याच्यामध्ये 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागतो। त्यामुळे 26 जानेवारीच्या 2 ते 3 दिवस अगोदर हे पैसे जे आहेत ते डीबीटी पोर्टलद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात होईल। आणि लक्षात घ्या की 26 जानेवारीनंतर 2 ते 3 दिवसांमध्ये या जानेवारी एंडिंगपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हा लाभ दिला जाणार आहे। सध्या तरी तुमच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत। 2100 रुपयांचा हप्ता देखील तुम्हाला मार्चमध्ये अर्थसंकल्पीय बैठक झाल्यानंतर दिला जाणार आहे अशी त्यांनी माहिती दिली। तर अशा प्रकारे ही आनंदाची बातमी आहे। काहीच आठवडे शिल्लक आहेत आणि लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपणार आहे आणि यापूर्वी ज्यांना हप्ते मिळाले त्यांना देखील हप्ते मिळणार आहेत। याच्यामध्ये निकष पडताळणी ज्या ठिकाणी तक्रारी प्राप्त झाल्या त्या ठिकाणीच ही कागदपत्र पडताळणी झाली। त्यामुळे 60 लाख बहिणी अपात्र होणार तर अशी काही कोणतीही बातमी नाही आहे। तर मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील सांगितलं की निकष पडताळणी तक्रारीनुसार झाली आणि त्याच्यामध्ये 1% साधारणतः लाखभर महिला असतील तर त्या अपात्र ठरलेल्या आहेत आणि हा एवढाच फरक याच्यामध्ये झालेला आहे। आणि लक्षात घ्या ज्यांना यापूर्वी हप्ते आलेले आहेत त्यांना देखील हे हप्ते येणार आहेत आणि त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे। निकष पडताळणी ज्या ठिकाणी तक्रारी प्राप्त झाल्या त्याच ठिकाणी झालेली आहे आणि त्याच ठिकाणी होणार आहे। त्यामुळे सरसकट तुमच्या कागदपत्रांची ही पडताळणी होणार नाही। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। येत्या काही दिवसांमध्ये 26 जानेवारीच्या आतमध्ये 3 ते 4 दिवसांमध्ये हे पैसे डीबीटी पोर्टलद्वारे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।